सकाळीच अचानक मी स्वयंपाक करत होते. स्वयंपाक करत असताना माझ्या खिडकीमध्ये एक कावळा आला आणि काव काव करून म्हणाला, मला चपाती दे. मला तिची भाषा कळते, कारण मी कायम त्या कावळ्या चिमण्यांना देत असते भाजी, चपाती, चपातींचे तुकडे. बिचाऱ्यांना कडक लागतं म्हणून मी भिजवून देते त्यांना, मग ते खातात. रोजचं डेली डेली असंच रोजचा हा टाईम असायचा. काल काय झालं, कावळे आले आणि कावळ्याने माझ्याकडे बघून मला विचारलं, मला म्हणजे असं बोलताना काव काव करून बोलताना, मला चपाती दे. मी केली, मी त्याला चपाती दिली. तितक्यात दुसरी कबूतर आली, तिथे 2 कबूतर आले. त्या कबुतराने त्या कावळ्याला हुसकून दिले. कावळा पळून गेला. त्याच्यानंतर परत कावळा आला तिथे. ते कबूतर त्याला काही बसून देत नव्हतं बाजूला, खाऊन पण देत नव्हतं. तो कावळा माझ्या तोंडाकडे बघतो, काव 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 करतो. मग मी कावळ्याला म्हटले, थांब बाळा, जरा तुला पण देते, त्यांचं खाऊन होऊ दे, तुला पण देते. मग मी काय केलं असेल, कबुतराला मी हे केलं, जरा डोकून बघितलं जाळीमध्ये. तर कबूतर होते, तिला बच्चे होणार होते, म्हणजे 2, म्हणजे तिच्या पोटात बाळ होते तिला. त्याच्यामुळे ती जवळ कोणालाच येऊन नव्हती देत, स्वतःच्या कबुतराला पण जवळ नव्हती येऊन देत. मग कावळ्याला काय होऊन देईन ती. ते त्यांचं आपसातलं काय होतं आपल्याला माहीत नाही, ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात एकमेकांना. ते झालं. त्याच्यानंतर मग मी काय केलं, कावळ्याला त्या कबुतराला म्हटले, मी थोडंसं असं हाताने हे केलं, म्हटलं का गं तू, तुला दिलं खायला, ते कावळ्याला पण खाऊ दे ना जरासं. ती माझ्याकडे बघते आणि म्हणते असं, म्हणजे तिचं असं डोळ्याकडे नजरेत नजरे भिडून बघते. कावळे पण तसेच करतात आमच्या गॅलरीमधले, कारण मला मी सवय लावलेली कावळ्यांना खाऊ घालायची वगैरे. त्याच्यामुळे ती रोजची डेली त्यांना सवय झालेली की आमच्या इथे येणार, मागणार, खाणार, जाणार. रोजची खिडकी उघडायच्या आत त्यांचं कावकाव चालूच असतं. म्हणून मी मग दरवाजाची खिडकी, जशी गॅलरीची खिडकी खोलते तसे ते कावळे माझ्या बघून रोजचं मागत असतात. त्याच्यानंतर ती कबुतरीने उठून गेली, उडून गेली. परत कावळा आला तिथे आणि कावळा माझ्याकडे बघून म्हणतो, काव 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 मला दे. मग मी काय केलं, परत दुसरी चपाती भिजवली आणि त्याला खिडकीतून टाकून दिली. काय करावं त्या कावळ्याने, ती चपाती खातो, माझ्याकडे बघतो, खातो, आणि कबूतरून आली, परत तिथून उठून गेला. म्हणजे त्यांची आपसातली भाषा त्यांनाच कळते. ते एकमेकांमध्ये कशी राहतात, कसं बोलतात, कसे. आपण म्हणतो काय हे का नाही खाऊन देत कबूतर कावळ्याला, का नाही खाऊन देत, पण त्यांना विचारायला त्यांचं स्वभाव एकमेकांचं काय, किती केअर करतात ते त्यांनाच माहीत असतं. म्हणून मानव जन्मामध्ये माणसाने पक्षी, प्राणी यांची कळवाट ठेवायची, त्यांच्याबद्दल आदर ठेवायचा, त्यांना खाऊ पिऊ घालायचे. हेच माझं ह्या व्हिडिओबद्दलचं मागणं होतं, सांगणं होतं. थँक्यू सो मच.